भगवते वासुदेवाय। तर आजच्या या रविवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण मृत्यूला समजावून घेणे भाग दुसरा यावर चर्चा करणार आहोत. तर पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे मृत्यू हा सर्वांसाठी सारखाच आहे. एखादा भक्त असेल किंवा अभक्त असेल, श्रद्धावान असेल, अश्रद्धावान असेल, कोणी घेतलं तर मृत्यू दोन्ही पार्टींसाठी, दोन्ही व्यक्तींसाठी सारखाच आहे. का फरक आहे? सारखा आहे का फरक आहे? काय शिकलो आपण? तर मृत्यूची प्रोसेस आहे ती एक सारखी आहे, पण त्यातून जो मिळणारा त्याचा अनुभव आहे किंवा जे त्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी आहेत, घटनाक्रम आहे, तो मात्र निश्चितच वेगळा असणार आहे. म्हणून म्हणतात की मृत्यू बघा, आपण सर्व गोष्टींची तयारी करत असतो. 5 वर्ष झाले की शैक्षणिक जबाबदारी येते, शालेय जीवन चालू होतं, त्यानंतर शैक्षणिक जबाबदारी संपली की मग शोध मोहीम चालू होते, लग्न करायचं आहे. या सर्व गोष्टी चाललेल्या असतात आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की कुणाला यश मिळेल, नाही मिळेल, कुणाचं लग्न होईल, नाही होईल, कुणी आजारी पडेल किंवा नाही पडेल जर चांगला योगी असेल तर, कोणी म्हातारा होईल किंवा नाही होईल, तरुणपणातच गेला नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित सर्वांच्या जीवनामध्ये होणार आहे, ते म्हणजे मृत्यू. मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अटल आहे, तो येणारच आहे. आणि अशा ह्या अटल गोष्टीची तयारी मात्र आपण कधीच करत नाही, कधीच करताना दिसत नाही. जर मृत्यूला आपण शेवटची एक्झाम म्हणले तर त्याची तयारी किती केली पाहिजे? भरपूर केली पाहिजे. परंतु आपण वार्षिक गोष्टी ज्या होत असतात, वार्षिक एक्झाम असू द्या, 10वी 12वीची असू द्या, त्याची परिपूर्ण तयारी करतो. परंतु जी फायनल एक्झाम आहे त्याच्याबद्दल आपण निष्काळजीपणा बाळगतो. आणि म्हणून इंग्लिशमध्ये एक म्हण पण आहे, ॲज शुअर ॲज डेथ. काय म्हणते की मृत्यू जेवढी प्रकट आहे, मृत्यू एवढं सत्य, जसं मृत्यू सत्य आहे तसे तेवढं ईश्वर आहे असं सांगितलं जातं. म्हणजे मृत्यू परिपूर्णपणे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारच आहे. तर मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की 2 व्यक्तींच्या मध्ये आपण नास्तिक आणि आस्तिक मध्ये कसा फरक आहे मृत्यूमध्ये. आज ह्याच विषयाला थोडं पुढे घेऊन जाणार आहोत आपण आणि त्यातून आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. मृत्यूला थोडं जवळून समजावून घेऊ. कसं आहे, कोणताही विषय जर समजला तर मग त्याची तयारी करता येते. अभ्यास कोणत्या विषयाचा आपण करणार? जर आपण विषयाला समजून घेतलं तर परीक्षा देणार, परीक्षा दिली तर मग पास होणार. जर समजलाच नाही विषय तर मग निश्चित 0 मार्क्स पडणार नाही. मग थोडंसं अजून सखोलपणे मृत्यू काय आहे आणि कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये तो येत असतो याच्याबद्दल आपण आज थोडं चर्चा चालवणार आहोत. तरी सर्व चर्चा तशी गंभीर आहे आणि बरेच जण याला कटाक्षाने टाळताना पाहतो आपण सर्वजण आपण. पण आपण आज हा विषय घेणार आहोत. ती समजून घेण्यासाठी आपण जी परंपरा आहे आपली त्यांना प्रार्थना करू, निवेदन करू की हा विषय आम्हाला समजून घेऊ. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यश्च
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। श्युअरिटी ऑफ डेथ, तर मृत्यू निश्चित आहे. हा प्रश्न काय येतोय? कारण असं आता एक संशोधन चाललंय. आपले जे वैज्ञानिक लोक आहेत त्यांना असं वाटतं की एक दिवस असा येईल की आम्ही मृत्यूवर विजय मिळवू. कारण की भरपूर काही संशोधन झालेलं आहे. चंद्रावरून मंगळावर पर्यंत गेलेले आहेत. मंगळावर सुद्धा आता त्यांनी मातीचा लिलाव काढलाय. म्हणजे एक बातमी आली होती. कोणाला घ्यायची असेल तर माती घेऊ शकतो. असे अनेक संशोधन चालले आहेत आणि असं वाटतं की एक दिवस असा निश्चित येईल की आम्ही काय करू, मृत्यूवर विजय मिळवू. आणि त्या दिवसाची, त्या गोड दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत, जे फॉलोअर्स आहेत त्या वैज्ञानिक लोकांचे. परंतु ज्या व्यक्तीने ही सृष्टी निर्माण केली, परमपुरुष भगवान श्रीकृष्ण, त्यांनी या सृष्टीबद्दल संपूर्ण लेखाजोखा पूर्वी दिलेला आहे की कशा प्रकारे सृष्टी असणार आहे आणि यामध्ये होणारे घडामोडी कशा असतील. तर त्या भगवद्गीतामध्ये काय सांगितलं जातं, मृत्यूबद्दल आपण पाहिलं तर जातस्य हि दुर्वो मृत्युर्दुर्वा जन्म मृतस्य च मनु हॅज टेकन हिज बर्थ इज शुअर टू डाय. ज्या व्यक्तीनं या जगामध्ये जन्म घेतलेला आहे त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. जसं भगवान म्हणतात की दुःखालयम अशाश्वतम, हे दुःखाचं आलय आहे आणि सर्व अशाश्वत आहे. त्याप्रमाणे भगवंताने इथं घोषणा काय केलेली आहे भगवद्गीतेमध्ये की जी व्यक्ती जन्माला आलेली आहे त्याचा मृत्यू हा निश्चितच होणार आहे. आपले संत पण काय काय सांगून गेलेले आहेत. जसे रामदास स्वामी म्हणतात काय, मरे त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. एक जातो दुसरा शोक वाहतो की अरे याला विचारा, पण उद्या तुझाही नंबर येणार आहे. आपलाही नंबर आहे. आपण त्याच लाईन मध्ये उभे आहोत हे आपण विसरून जातो. पुढे ना जनी लोभ रे शोभ त्याते मनोनी जनी मागुता जन्म घेते. कशासाठी जन्म परत घेतो व्यक्ती? लोभ आणि शोभ. लोभ, या जगामध्ये आल्यानंतर अनेक प्रकारचे लोभ आपल्याला जडले जातात आणि जेव्हा हे लोभ पूर्ण होत नाही तर शोभ होतो, म्हणजे क्रोध येतो. तर लोभ आणि शोभ, जसं भगवद्गीतेमध्ये पण काय सांगितलं, ध्यायतो विषय पुंसा संगतेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोध उपजायते. तर ज्या वेळेला कामनांची पूर्ती होत नाही त्यावेळेला काय होणार, शोभ होणार किंवा अत्यंत दुःख होणार. आणि हेच लोभ आणि शोभ रामदास स्वामी सर्व काय म्हणतात की आपल्या जन्म घेण्याचे कारण आहे. तर भगवंताने जसं आपल्याला एखादा प्रोडक्ट पाहिला की त्यावर काय येते, मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट असते नाही का. तसली आपलं मॅन्युफॅक्चरिंग डेट आपल्याला माहित आहे सर्वांना. पूर्वी काही लोकांना माहित पण नव्हते. पूर्वी जून महिना म्हणायचे, शाळेत ऍडमिशन घेतली तीच मॅन्युफॅक्चरिंग डेट फिक्स व्हायची. तर एक्सपायरी डेट माहित नाही कुणाची कधी आहे, पण निश्चितपणे छापलेले दिसत नाही आपल्याला, फक्त प्रिंटिंग झालेली आहे त्याची ऑलरेडी. तर जसं आपलं एखादं प्रोडक्ट तयार होतो या भौतिक जगामध्ये आणि त्याचा अंत होतो, त्याचप्रमाणे या जगामध्ये जे काही आहे त्या सर्व गोष्टीची एक्सपायरी डेट ही निश्चित झालेली आहे. अगदी कसं उदाहरण द्यायचं झालं तर ज्याप्रमाणे सूर्य उगवतो, उगवलेला सूर्य मावळणार नाही असं कोणी म्हणू शकतं का? उगवलेला सूर्य निश्चितपणे मावळतोच. एक सुंदर कवाली आठवती मला, मी कॉलेजमध्ये असताना म्हणली होती.
मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है, तू फना नहीं होगा ये ख्याल झूठा है, की मृत्यू सगळ्यांना येणार आहे. सांस टूटते ही सब रिश्ते टूट जाएंगे, बाप माँ बहन बीवी बच्चे छूट जाएंगे. की शेख आपलं सांस सुटले की सर्व नाते येतच, सर्व काही इथंच राहणार आहे. मिटने वाली दुनिया का एतबार करता है, क्या समझ के तू आखिर इससे प्यार करता है. म्हणतात काय हे जीवन संपणार आहे. आमचं एक पेशंट आहे, मला नेहमी म्हणतं की डॉक्टर बघा मरायचे तर एवढं करतोय आपण. एवढं शब्द आहे, एकच वाक्य, मरायचे तर व्यक्ती एवढं करतोय. त्याचं पुढचं उत्तर काय, पुढचा प्रश्न आहे जगायचं असतं तर काय केलं असतं. मरायचे तर एवढी धडपड चाललेली आहे आपण सर्वांची. जर माहित असतं की अमर आहे हे, मरणार नाही, किंवा सायंटिस्टने शोध खरोखर लावला त्यांच्या म्हणण्यानुसार, तर मग व्यक्तीने काय केलं असतं. मग काय कल्पनाच काही न केलेली बरी. तर म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कशा प्रकारे मृत्यू हा निश्चितपणे एक ना एक दिवशी आपल्याकडे येणार आहे. संत तुकाराम महाराज पण ह्या भौतिक जगाबद्दल फार सुंदर गोष्टी सांगत असतात. जर आपण एक त्यांचा अभंग पाहिला ज्यामध्ये ते म्हणतात, क्षण क्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणलेले बघा. आणि काय म्हणतात पहा, संतांची जी वाणी असते ना त्यामध्ये फार ताकशक्ती असते. प्रत्येक शब्द महत्वाचा असतो. त्यांनी असं नाही म्हणले की वर्षातून एकदा विचार करा, महिन्यातून एकदा विचार करा की माझा मृत्यू होणार आहे, किंवा आठवड्यातून एकदा करा, दिवसातून एकदा. प्रत्येक क्षणाला करा. क्षण क्षणाची करावा विचार. काय करायचे तर हा भवसिंधू मी कसा पार करून जाणार आहे. तर बाया पार भवसिंधू. का बरं असं म्हणलेलं प्रत्येक क्षणाला विचार करायचा. कारण ते परत हे सांगतात, मनुष्य देह हा जाणार सकळ. मनुष्य देह काय निश्चितपणे जाणार आहे. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. कुठं ऐकला शब्द हा सावधान. आणखी लग्नात नाही का, शुभमंगल सावधान. का म्हणतात सावधान. महाभारताची बरीच वेळा ऐकला आपण नाही का. सावधान अनुज, धनुष्यबाण घेतलं की लगेच सतत केलं जातं, म्हणजे संकट नाही का. सावधानचा अर्थ काय, काहीतरी संकट येणार तेव्हा आपण काय म्हणतो सावधान. मग लग्न म्हणजे काय संकट आहे का. मोठा प्रश्न आहे. शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो न खाए वो भी पछताए असं म्हणतात. पण संकट आहे का, तर याच्यावर चुकीने घेतलं जातं. खरं काय आहे, जबाबदारी आहे. एक माता, एक पिता आपली मुलगी आपल्या एका कुटुंबाकडे, एका व्यक्तीकडे सोपवते आहे, म्हणजे मोठी जबाबदारी. म्हणून सावधान. आतापर्यंत सुंदर भगवान की आतापर्यंत जे काही जमलं, आयुष्य जसं जगलं, आली लहर केला कहर केलं, ठीक आहे. पण आता बंधनात आहे. आता तुम्ही सावध राहिलं पाहिजे. हे तुमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. तिच्या आध्यात्मिक प्रगतीची, तिच्या भौतिक प्रगतीची, तिच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी वाढलेली. म्हणून सावधान. त्याचप्रमाणे मनुष्य जीवन ही 84 लक्ष योनीमध्ये आपण फेरा मारल्यानंतर मिळतं. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. तर जबाबदारी आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आता जर हुकला, आता जर तुम्ही चुकला, तर मग पुन्हा कधी येईल ही वेळ, कधी हा देह प्राप्त होईल आणि केव्हा ही संधी मिळेल आपण सांगू शकत नाही. तर ही संधी चुकवायची नाही. याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. हे तुकोबा म्हणतात की आपल्याला ही संधी गमवायची नाही. ही जर संधी गेली तर आपलं मग पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जत्रे शयनम ही प्रक्रिया चालूच राहणार आहे. तर एक इंटेलिजंट टेस्ट घेणार आपण. हे काय दिसते समोर, एक नौका आहे, त्यामध्ये एक व्यक्ती आहे. आपण स्वतःची कल्पना करू शकतो त्यामध्ये बसलेला आहोत. भवसागर मध्ये नौका आहे. समजलं आपल्याला होल आहे, तर काय होईल, काय करणार आपण जर तसं झालं तर. असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू.
यातला हुशार व्यक्ती कोण आहे? बघा, पुढचे दोन व्यक्ती आहेत ते डोक्यामध्ये शिरलेलं पाणी गाळत आहेत आणि मागचे दोन व्यक्ती म्हणतात, वाह, आपण सुरक्षित आहोत कारण की आपल्या बाजूला होल नाही. है ना? मग हुशार कोण आहे यातलं? हुशार कोण आहे? आहे का नाही कोणी दोन्हीपैकी हुशार? दोन्ही पण मूर्ख आहेत. का बरं? कारण ते पुढचे जे दोन आहेत ते सायंटिस्ट आहेत आपले वैज्ञानिक. त्यांना असं वाटतं की एक ना एक दिवस आम्ही हा होल बंद करू आणि जन्ममृत्यूची प्रक्रिया थांबवू, पण ते काही शक्य होणार नाही. तर काय केलं पाहिजे मग? जसं उदाहरण दिलं जातं, एक जहाज सर्वांना आठवतंय का? टायटॅनिक आहे ना. तर ह्या जहाजामध्ये जवळजवळ 2200 प्रवासियांनी प्रवास केला आणि हे जहाज जेव्हा चाललं तेव्हा सगळेजण म्हणत होते की आम्ही आता एक फार आनंदाचा प्रवास करणार आहोत. आणि हे जहाज पुढे गेलं आणि मध्यरात्री काहीतरी विलक्षण घडलं आणि जहाज बुडून गेलं. आणि यामध्ये जे 2200 प्रवासी प्रवास करत होते त्यातले 1700 जणांना जलसमाधी मिळाली. 1700 जण, 1700. फक्त 500 ते 700 लोक वाचली. असं का बरं झालं? एवढं मोठी प्रचंड तयारी होती त्यांनी केलेली, जय्यत तयारी, गोष्ट जहाज. पण एवढे लोकांना आपला जीव का गमावा लागला? कारण त्यांनी तयारी केली नव्हती. कोणती तयारी? लाईफ बोटच ठेवले नाही. ते म्हणजे याचं बोझ होते आणि त्यांनी ते सर्व लाईफ बोट्स काढून टाकले आणि जागा मोकळी केली, म्हणजे की प्रवाशांना आपल्यास आराम मिळेल. त्याचप्रमाणे आपण ह्या जगामध्ये आल्यानंतर असेच निश्चिंत असतो, कोणतीही तयारी करत नाही, लाईफ बोटची तयारीच करत नाही. आयुष्य संपून जातो, शेवटी म्हणतो की अरे तयारी करायची राहून गेली, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून लाईफ बोट आपली काय असणार आहे? जर आपल्याला वाचायचं असेल मृत्यूपासून तर आपल्याला आपली लाईफ बोट स्वतःच तयारी करायला लागेल. आणि ती आहे रिमेंबरन्स ऑफ कृष्णा, अंते नारायण स्मृती. हे जर झालं तर मग निश्चितपणे आपलं जीवन सुरक्षित होऊ शकतं. तुकाराम महाराज आपण सांगितलेलं आहे उदाहरण. एक ऑस्ट्रेलियामध्ये एक पेपरमध्ये न्यूज आली होती की एक छोटस बालक जन्माला आलं आणि जन्माला आल्याबरोबरच डॉक्टर आणि सिस्टर्स तिथे होत्या. त्याला एक आवाज आला आहे, ओ नो नॉट अगेन. अरे हे काय, मी पुन्हा आलो. तर सगळे तिकडे पाहायला लागले नक्की काय झालेलं आहे. तर नंतर त्यांच्या लक्षात आलं की कदाचित हा जीवात्मा जो आहे त्याच्यात हा आवाज होता किंवा त्याचा हा सूर होता. तर अशा विलक्षण घटना आपल्याला पाहायला मिळतात, पाहू शकतो आपण. तर आपल्यावर ही वेळ येऊ नये की ओ नो नॉट अगेन, म्हणून आपण निश्चितपणे काहीतरी तयारी केली पाहिजे. आता तयारी करायची म्हणलं की प्रत्येक जण आपापल्या परीने तयारी करत असतो. जसं इन जनरल जर पब्लिक घेतलं सामान्यतः, तर ती कशी तयारी करतात त्यावर एक दृष्टिकोन टाकू आपण. जर आपण भाग केले या समाजाच्या 4 प्रकारांमध्ये, तर एक समाज आहे जो नास्तिक आहे. नास्तिक समाज म्हणजे असा समाज जो कोणत्याही प्रकारच्या धर्माला मानत नाही. जसं आपण जर म्हणलं हिंदू आहेत, मुस्लिम आहेत किंवा ख्रिश्चन आहेत, प्रत्येकाचे एक एक श्रद्धाचं स्थान आहे आणि या श्रद्धाच्या स्थानावर प्रत्येकाची आपली आपली श्रद्धा आहे. परंतु याच्याही पलीकडे जाऊन अशी काही लोक असतात जी ह्यातला कोणताही प्रकार निग्लेक्टिंग स्पिरिच्युअल नॉलेज, त्यांना माहित असतं की आध्यात्मिक ज्ञान आहे, परंतु जाणीवपूर्वक या ज्ञानात त्याला ते काय करतात, अवहेलना करतात किंवा त्याला नाकारतात. आणि म्हणून यापैकी जे अनेक लोक असतात, मोस्ट ऑफ देम, ते कोणत्याही प्रकारची तयारी करत नाहीत. या जगामध्ये आला तसा गेला म्हणतो आपण. आणि श्री प्रभुपाद यांना काय म्हणायचे, द्विपाद पशु, की अशा लोकांना की 2 पायाचे पशुप्रमाणेच आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुनश्च. हे 4 क्रिया ज्या पशुमध्ये आहेत त्याच क्रिया जर मनुष्य करत असेल आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाबद्दल किंवा आपल्या मृत्यूबद्दल तो गांभीर्य नसेल तर त्याला एका पशुतुल्य आपण समजू शकतो. तरी अशी लोक असतात. आणि जे कोणी तयारी करतात ते आपापल्या बुद्धीच्या पात्रतेनुसार किंवा आपल्या आपल्या अनुभवाप्रमाणे करतात. तर
परमपूज्य दादानाथ स्वामी महाराज त्यांच्या एका प्रवचनामध्ये फार सुंदर उदाहरण देतात. ते सांगतात की 1960च्या दशकामध्ये प्रत्येक मंगळवारी रात्री 8:30 वाजता अमेरिकेमध्ये ते तिथं राहत होते, तिथं एक टीव्ही सिरियल लागायची. त्याचं नाव होतं रन फॉर युअर लाईफ. आणि या टीव्ही सिरियल मध्ये काय दाखवलं होतं, एक अत्यंत धनाढ्य व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती काय करत आहे की आपलं बिझनेस व्यवस्थित सांभाळत असताना त्याला असं समजतं की त्याचा मृत्यू एका वर्षामध्ये होणार आहे. आता पैसे भरपूर आहेत, सर्व काही आहे, म्हणून तो चांगल्याचा चांगला डॉक्टर पाहतो, त्यांच्याकडे जातो आणि त्याला विचारतो की बाबा काय करू माझा मृत्यू टाळता येईल. डॉक्टर तर असाध्य रोग आहे, शक्य नाही मृत्यूला टाळणं, तर मग मी काय केलं पाहिजे. म्हणजे 1 वर्ष आहे तुझ्याकडे, काय करायचं तू ठरव. तो म्हणतो ठीक आहे. आणि मग प्रत्येक मंगळवारी त्या सिरियल प्रमाणे असं दाखवलं आहे की हा व्यक्ती कशा प्रकारे त्याचे जे धन दौलत आहे त्याचा उपभोग घेत आहे. कधी तो पॅरिसमध्ये गेलेला आहे, तिथं सुंदर युवतींच्या वर फिरत आहे, कधी लंडनमध्ये आहे, कुठं असं फिरताना दाखवलं. आणि लोक म्हणायचे येऊन की अरे ह्या व्यक्तीला माहिती की कसं जीवन जगायचं, या व्यक्तीला माहिती की मृत्यूची तयारी कशी करायची, किती सुंदररित्या हा उपभोग घेत आहे आणि कशा प्रकारे तयारी करत आहे. महाराज म्हणले की 1 वर्षानंतर हा व्यक्ती जातो डॉक्टरांच्याकडे, म्हणतो डॉक्टर माझे रिपोर्ट्स बघा, 1 वर्ष संपायला आता काय होणार आहे पुढचं भविष्य. डॉक्टर रिपोर्ट्स बघतात आणि म्हणतात अरे रिपोर्ट फार सुंदर आहेत, टॉनिक चांगलं घेतलेलं दिसतंय आणि तुझा जीवन वाढलेलं 1 वर्ष आणखीन. का बरं? कारण एवढा त्या टीव्ही चॅनल चालला, एवढं टीआरपी त्याची वाढली की त्यांना एवढे पैसे मिळायला लागले की त्यांना ती सिरियलच त्यांनी वाढून टाकली, जीवनच वाढवलं. त्यानंतर आणखीन 1 वर्ष वाढवलं, असं 2-3 वर्ष ती सिरियल चालली होती. तर लोकांना काय वाटत होतं, का चाललं एवढे प्रचंड त्याला प्रतिसाद काय मिळाला. लोकांना वाटलं की कसं जगायचं, कसं मरायचं या टीव्ही मधला तो व्यक्ती आपल्याला शिकवत आहे, तर त्या पद्धतीने आपण जगायचं, त्या पद्धतीने आपण मृत्यूची तयारी करायची. आणि हेच आपण फसतो. तयारी करतोय पण कशी करायची हे माहित नाही. दुसरे लोक पाहिलं तर मानतो आपण, म्हणू शकतो आस्तिक म्हणजे बिलीवर्स, जे लोकांची श्रद्धा आहे, कोणत्या ना कोणत्या धर्मावर प्रार्थना करत आहेत, पूजास्थळावर जात आहेत, कुठली तरी शक्ती ह्या जगामध्ये आहे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणारी लोक म्हणजे आस्तिक. परंतु प्रॉब्लेम काय या लोकांच्या मध्ये, लॅक ऑफ स्पिरिच्युअल नॉलेज. जे खरं आध्यात्मिक ज्ञान आहे ह्याचा अभाव असतो. आणि म्हणून आपण पाहतो अनेक संप्रदाय जन्माला आलेले आहेत. आपल्या सातारमध्येच कितीतरी संप्रदाय असते. प्रॉपर टीचिंग किंवा व्यवस्थितरित्या जे खरं ज्ञान आहे देणाऱ्या फार कमी लोक आहेत किंवा फार कमी संस्था म्हणतायत, किंवा मी म्हणेन एकमेव आहे. तर अशा संस्थांमध्ये आपल्याला जे ज्ञान मिळतं ते ज्ञान मिळणे आणि त्यासाठी आपण धडपड करणे ह्याचं पण ज्ञान असायला हवं. तर ही लोक कशी तयारी करतात, जसं महाराजांनी सांगितलं की 1960च्या दशकामध्ये एक टीव्ही सिरियल अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झाला, तसेच 1970 मध्ये आपल्या भारतामध्ये पण ह्याच विषयाला घेऊन एक बॉलिवूड मूवी काढला होता. त्याचं नाव होतं आनंद. आणि त्यामध्ये एक व्यक्ती ज्याचं नाव आनंद आहे दाखवलं आहे की कसं मृत्यूला समोर जाताना त्याला 6 महिने दिलेले आहेत आणि 6 महिन्यामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे. मग मृत्यूला कसं समोर जायचं, कशी तयारी करायची आणि शेवटच्या क्षणी काय घडतं हे सर्व त्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि लोकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला की अशा प्रकारे लोक भरपूर रडली त्यावेळेला. तर आज आपण एक 5 मिनिटाची त्याची क्लिप पाहणार आहे शेवटची, आणि त्यानंतर प्रश्न उत्तर असतील, व्यवस्थित बघा. एक पिक्चर म्हणून बघू नका, याला एक शेवटचा क्षण आहे त्याच्याबद्दल दाखवलेला आहे. आवाज आहे बस गिने गिनाए कुछ पन्ने बाकी हैं आनंद की जिंदगी के, उसके गिने गिनाए कुछ दिनों की तरह। रेनू ने ठीक ही कहा था कि अच्छे लोगों की भगवान को भी उतनी ही जरूरत रहती है जितनी हमें। उसके सामने किसी की मर्जी नहीं चलती। हाँ, कहते हैं कभी कभी प्रार्थना चलती है, और इस वक्त मैं जानता हूं सब वही कर रहे होंगे।
लेकिन अंत हम सब जानते हैं। हम सब डरे सहमे उसी का इंतजार कर रहे हैं। कब कब किस वक्त? आनंद ऑक्सीजन दे रहा, आराम मिलेगा। मुझे क्या करता हूँ, सब क्या प्रकाश, मैं डॉक्टर शास्त्री के पास जा रहा हूँ। सुना है होम्योपैथी में कोई दवा है जो लग जाए तो मेडिकल कर सकती है। क्या तू जानता है क्या कुछ नहीं हो सकता? क्यों नहीं हो सकता? तुझे कैसे मालूम कुछ नहीं हो सकता? क्या इससे पहले कभी कोई मेडिकल नहीं हुआ? बाबूशाह, आनंद, मैं अभी कहीं मत जाओ बाबूशाह, इस वक्त कहीं मत जाओ बाबूशाह। तू घबरा नहीं है, तू घबरा नहीं, मैं गया हो रहा है, गया हो रहा है। रेणु जी, मैं मरना नहीं चाहता हूँ, मुझे बचा लीजिए। बड़ा कमजोर है वो, मेरी मां बर्दाश्त नहीं कर पाएगा। बड़ा कमजोर है वो, मेरी मां बर्दाश्त नहीं कर पाएगा, बर्दाश्त नहीं कर पाएगा। बाबूशाह नहीं आए? अभी आ जाएंगे, अभी आ जाएंगे। बाबूशाह अभी तक नहीं आए? बाबूशाह, दोस्त, दोस्त, टेप चला दो, जल्दी जल्दी मेरे दोस्त, टेप चला दो। सिस्टर, मौत तू एक कविता है, मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको। डूबती नब्जों में जब दर्द को नींद आने लगे, जर्द सा चेहरा लिए चांद उफक तक पहुंचे। दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब, ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन, जिस्म जब खत्म हो। प्रकाश, डॉक्टर शास्त्री, डायरेक्ट यमराज आलेले आहेत। मैं तुम्हें इस तरह खामोश नहीं होने दूंगा। 6 महीने से तुम्हारी बक सुन रहा हूं मैं। बोल बोल के मेरा सर खा गए हो तुम। बोलो, बातें करो मुझसे, बातें करो मुझसे, बातें करो मुझसे। बाबूशाह, बाबूशाह, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जहां पना, उसे ना तो आप बदल सकते हैं ना मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है। कब कौन कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता है। तुम्ही सांगू शकता काय शिकायला मिळाले यातून? भक्तीमध्ये आल्यानंतर तर निश्चितपणे काही ना काहीतरी आपल्याला पॉइंट्स मिळाले असतील. पहिला आपण शिकतो की बिलीफ इन प्रेयर्स, की प्रत्येक व्यक्ती पहा दुःख आलं की प्रार्थना करायला पाहतो, लगेच भगवंताची चरण पकडायचे सुरुवात. प्रॉब्लेम काही आस्तिक लोकांचा खरं ज्ञान नसल्यामुळे त्यांना प्रार्थना कधी करायची आणि कुणाला करायची हेच माहिती नसते. म्हणून
कबीरदासजी काय बोलतात, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय कबीरा, दुःख काहे को होय. हं? की दुःख आले की सगळे भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करतात आणि सुखामध्ये निश्चित राहतात. अरे पण जर सुखामध्ये स्मरण केलं भगवंताचं तर दुःख कशाला येईल. म्हणजे कधी केलं पाहिजे तर सतत केलं पाहिजे. कबीरदासजी काय म्हणतात की आपण भगवंताचं स्मरण कसं केलं पाहिजे, सतत केलं पाहिजे. सततम कीर्तन तो. आणि कुणाचं केलं पाहिजे, भगवद्गीतामध्ये सांगितलेलं आपण वाचत नाही, जशी आहे तशी ठेवतो. मन मना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु, माम वेशेसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मी. ऑलवेज थिंक ऑफ मी, माझं सदैव चिंतन कर. बिकम माय डिव्होटी, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मलाच नमस्कार कर. भगवद्गीतेने स्पष्टपणे भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलेले आहे. परंतु फक्त आस्तिक असून उपयोग नाही. म्हणून खरं ज्ञान आपण ग्रहण करण्यासाठी, ज्ञानार्जन करण्यासाठी खरा मार्ग आपण शोधला पाहिजे. पुढचं तिसरी गोष्ट काय आपण शिकतो, वी पुट अवर टॉप मोस्ट प्रायोरिटीज ऑलवेज लास्ट. तर आपण काय पाहिलं बघा की तिथं जे बाबूमोशाय डॉक्टर आहेत ते काय म्हणत आहेत की शेवटच्या क्षणाला की मी काहीतरी कॅन्सरसाठी होमिओपॅथीमध्ये काहीतरी औषध आहे आणि मी ते शोधतो. खरं आता मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे होमिओपॅथीला मी सांगू शकतो की फर्स्ट स्टेज मध्ये जर कॅन्सर असेल तर निश्चितपणे होमिओपॅथीला पूर्णपणे बरा होतो. नाशिक केसेस आम्ही पाहिलेले. परंतु आपण त्या ज्ञानाबद्दल माहिती नसल्यामुळे, त्या व्यक्तीबद्दल माहिती नसल्यामुळे काय करतो, त्याला नाश ठेवतो. त्याचप्रमाणे आपल्याला दिलेली जी साधना आहे ती टॉपमोस्ट आहे. प्रभुपादांनी 16 माळाचा जप दिलेला आहे, 4 नियमांचं पालन दिलं, ते बाजूला सोडून आपण बाकी गोष्टी करत असतो. म्हणून आपला जप कधी कधी रात्रीच्या 12 वाजे तरी चाललेलं असतं टॉपमोस्ट प्रायोरिटीज मध्ये. तर आपली टॉपमोस्ट प्रायोरिटी ब्रह्ममुहूर्तामध्ये जप करा म्हणून सांगितले. साधना कशी करायची पाहिजे, तर आपल्याला कसं मिळालंय, हे अगदी सहज मिळालंय ना हरिनाम. तेव्हा असं वाटतं गोलोकवर प्रेम धन आहे आपण म्हणतो, पण मिळताना सहज हातामध्ये आले तेव्हा आपण त्याला एकदम कॅज्युअली घेतो आणि ती साधना आपण करत नाही. म्हणून भक्ती तीर्थ स्वामी महाराज म्हणतात, पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. जेव्हा ते शेवटच्या क्षणामध्ये होते त्यांना पण असाध्य रोग, कॅन्सर झालेला होता त्यांच्या पायाचा. आणि त्यावेळेला ते सांगतात, बेगर सिरीज मध्ये त्याचं एक लाईन आहे, ते म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांना प्राधान्य दिलंच पाहिजे. आणि ते आपण देत नाही ना, तिथं त्या जर आपण आपल्या जीवनामध्ये आणल्या, खऱ्या अर्थाने उतरवल्या, तर निश्चितपणे तो शेवटचा क्षण आपल्याला गोड होऊ शकतो. आपण त्या मृत्यूला सामोरे जाण्याची कला अवगत करू शकतो. म्हणून त्या 3 गोष्टी काय आहेत ते आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत. श्री कृपा की. थोडं फास्ट घेतलं वेळाच्या अभावी, तरी पण कोणाचा प्रश्न असेल ते एखादा विचारू शकता. तो पुढचा क्लास विसरू नका, कारण की फार सुंदर आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे आपण मृत्यूला समोर जायचं. त्या 3 गोल्डन कीज काय आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. श्री कृपा की. ही आपली टॉपमोस्ट प्रायोरिटीज आहे, ती आपण केली पाहिजे. आणि हे ज्ञान कुठून येतं, जर आपण खऱ्या रीतीनं एका खऱ्या गोष्टीकडे आपण अटॅच असू तर. तिसरी गोष्ट काय शिकतो आपण, वी गेट इझिली अटॅच. हा व्यक्ती जो आनंद होता या मूवीमध्ये दाखवलाय की त्याला जेव्हा समजलं की 6 महिन्यामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे, त्यावेळी तो अनासक्त दाखवलाय सर्व गोष्टी करते आणि फक्त मृत्यूची तो कल्पना करत असतो. इतर लोकांशी प्रेमाचा व्यवहार दाखवलेला आहे त्याचा. परंतु मृत्यूला न घालवणारा हा व्यक्ती ज्या वेळेला बाबूमोशाय सारख्या डॉक्टरच्या संपर्कात येतो, त्यांचं नातं जुळतं, त्यावेळेला तो त्यांच्याशी आसक्त होतो. आणि आता तो काय म्हणतो की मला मरायचं नाही. अगदी कुणासारखं, जगभरचा, जे शास्त्रामध्ये उदाहरण दिलेलं आहे. भाव सरापर्यंत गेलेले महाराज. म्हणजे आदो श्रद्धापासून सुरुवात करत प्रेम एक स्तर फक्त राहिलेला आहे. आणि छोटंच हरिण पाहतात, यज्ञ करताना सुद्धा बघा त्याचं लक्ष कुठे आहे असं. मी नेहमी उदाहरण देतो की कान आपले यज्ञ कुंड जर धरली आपण, समजले जेव्हा आहुती देण्यासाठी, तर आपण लक्ष ठेवलं पाहिजे की कानामध्ये जाते का, ओम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. किती अक्षरी म्हणून मंत्र म्हणला आपण, 16. किती जणांचे 16चे 16 शब्द कानामध्ये गेले? नाही गेले, माझी पण नाही गेली. म्हणजे एकच होतं.
तर आपण जे करतोय आसक्त होऊन गोष्टी करत असतो, आपली जिथं आसक्ती असते त्या गोष्टीवर आपलं जास्त केंद्रित ध्यान असतं. जर हरिनामाप्रती आसक्ती झाली तर निश्चितपणे 16 शब्द आपल्याला श्रवण करायला मिळते. आपली आसक्ती जिथं जास्त आहे तिथं आपण अटॅच राहतो आणि तीच गोष्टीचं स्मरण आपल्याला होत राहतं. चौथी गोष्ट काय शिकलो आपण यामध्ये, की दोघंही हसताना पाहिलेत. एक कविता म्हणून मला दाखवलेली आहे आणि दोघंही हसतात. प्रत्येकाची एक इच्छा आहे, काय आहे की आपण मृत्यूला समोर जाताना कसं जायचे, हसत मुखानं जायचे, प्रसन्न चित्तानं जायचं आहे. असं जायची इच्छा आहे, पण मृत्यूला प्रत्यक्षात आपण सर्वजण घाबरत असतो. की अशा प्रकारे आपण जायला. हे एक नन होत्या मॅरी म्हणून ब्रिटनमध्ये, तरी फार इंस्टाग्रामवर फेसबुकवर फार फेमस झालेला फोटो आहे. कारण की मृत्यूच्या क्षणी असंच हास्य करणारी व्यक्ती आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर त्यांची जीवनशैली काय होती, त्यांना जिभेचा कॅन्सर झालेला होता आणि तो कॅन्सर मेटास्टेसिस होऊन कुठं लंग्स फुफ्फुसामध्ये गेलेला होता. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत जीसस ख्राइस्टवर त्यांची श्रद्धा असल्यामुळं कुठेही कोणत्याही ठिकाणी जर तुमची श्रद्धा असेल तर श्रद्धा तुम्हाला बळ देते, निश्चितपणे बळ देते. तर त्या श्रद्धेमुळे त्यांचं जीवन जे होतं आनंदमय गेले आणि मृत्यूक्षणीही त्यांनी त्या प्रकारे देहत्याग केला. तो प्रत्येकाला वाटतं की रोते हुए आते हैं सब, हसता हुआ जो जाएगा. वो मुकद्दर का सिकंदर म्हणले ना, सिकंदर पण कसा गेला, खाली हात द्यावा. तर या प्रकारे प्रत्येकाची इच्छा आहे की मला कसं जायचंय, हसत जायचंय, पण कसं जाणार हीच कला आपल्याला अवगत नसते. तिसरा प्रकार जर घेतला तर कर्मीज आहेत, कर्मकांडीज पण त्यांना म्हणू शकतो. आता ही लोक कोणती आहेत, ह्यांना वेदांचं ज्ञान आहे, प्रॉपर लाईन मध्ये आलेली लोक आहेत. नोवर ऑफ वेदांस, वेदांचं सर्व सखोल ज्ञान त्यांना माहिती आहे. त्यांना वैदिक इंजेक्शन काय आहेत, की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय गोष्टी टाळायच्या आहेत, काय अंमलात आणायच्या आहेत, या सर्व गोष्टीचं ज्ञान असतं. ते सर्व कर्मकांड करतात. पहा, वेदामध्ये एवढं ज्ञान दिलेलं आहे सखोल, की आपण जर ठरवलं होतं की मला स्वर्गामध्ये जाऊन इंद्र बनायचं तर बनू शकतो. बरोबर, ब्रह्मदेवापर्यंत ब्रह्माचंही पद एखाद्या जीवात्माला मिळू शकतं. तर वेदामध्ये ही सर्व कांड दिलेले आहेत आणि ते आपण त्या पद्धतीनं जर केलं तर ते आपल्याला मिळू शकतो. तर ही लोक काय करतात, संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचतात की ज्या करून ते हायर प्लॅनेट्सवर जातील, स्वर्गामध्ये त्याच्यावरती जातील आणि या पद्धतीनं एक चांगलं जीवन जगतील असं वाटतं. कारण का पुण्याच्या बळावर ते वर गेलेले असतात आणि शिने पुण्यम मृत्युलोकी गच्छन्ति, की तिथं ते राहू शकतात. इंद्र बनतील, चंद्र बनतील, वरुण बनतील, ब्रह्मदेवही बनतील, पण पुण्य क्षीण झालं की पुन्हा येता येईल. म्हणजे मृत्यू हा निश्चितच आहे त्यांच्यासाठी पण. आणि चौथा प्रकार आहे भक्त, जे डिवोटीस आहेत, त्यांना आपण निष्काम कर्मी पण म्हणू शकतो. हे लोक काय तयारी करतात, यांची तयारी म्हणजे पहिलं काय, म्हणजे हे लोक कोण असतात, नोवर ऑफ ऍब्सोल्यूट ट्रूथ. त्यांना परमसत्य माहित आहे. परमसत्य कोण आहे माहित आहे आपल्याला, भगवान कृष्ण. प्रभुपादांनी सुंदर प्रश्न विचारला होता, गोष्ट सर्वांना माहिती आहे. पत्रकार लोक असे तत्वज्ञानी आले होते आणि त्यांना चर्चा झालेली होती की तुम्ही ह्या लोकांना कशी काही भक्त बनवले, दीक्षा दिली, संन्यासी झालेले आहेत. प्रभुपादांनी एक छोटी मुलगी होती सरस्वतीला वरून घेतलं, म्हणाले इकडे बाळा, म्हणले की हु इज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड, पूर्ण पुरुषोत्तम भगवान कोण आहेत, आणि ती म्हणाली कृष्णा. प्रभुपादांनी एक लाडू त्याच्या हातामध्ये ठेवला आणि ती गेली. या मुलीला पण माहिती आहे की भगवान कोण आहेत ते, आणि तुम्हाला माहित नाही. तर तत्वज्ञान हे आपल्याला कोणाकडून मिळतं, गुरु, साधू आणि शास्त्र. म्हणून जी लोक प्रामाणिक गुरूंच्या चरणांचा अनुगमन करतात, स्वीकार करतात त्यांचा, साधूंची शरण घेतात, त्याची सेवा करतात आणि शास्त्रांचं अध्ययन करतात, त्यांना हे खरं ज्ञान कळू शकतं. म्हणून प्रभुपादांनी मॉर्निंग क्लासेस ठेवले, नित्यम भागवत सेवाया, की त्यांना असं वाटत नव्हतं की मंदिरमध्ये येऊन फक्त दर्शन व्हावं, तर मार्गदर्शन पण झालं पाहिजे. केवळ दर्शन हा आपला उद्देश नाही, तर इथं आल्यानंतर तुम्हाला कोणीतरी काहीतरी सांगणार असायला पाहिजे. गीता भागवत नाही तर आपण असे वाचणार नाही. काही प्रवीसारख्या लोकांनी आपलं जीवन दिलेलं आहे म्हणून आपल्याला आज गीता भागवतचा प्रचार होत आहे. तर हा गीता भागवतचा प्रचार आणि ते जीवनामध्ये आपल्याला उतरवणं हे तेवढंच गरजेचं आहे. म्हणून जो कोणी हे फॉलो करणार त्याला जीवन कसं होणार आहे, प्रभुपादांनी दिले चांटिंग, डान्सिंग आणि फेस्टिंग, तिथं तेच चालतं. जप करायचा, आपली साधना करायची, कीर्तन करायचं आणि सुंदर प्रसादाचं सेवन करायचं. तर हे खरं आध्यात्मिक जीवन आहे. तर आपण 4 प्रकारची लोक पाहिली
की ते लोक कशी तयारी करतात. आता त्यांचं गंतव्य मी पाहूया की काय होतं हे 4 लोक जेव्हा मृत्यूला सामोरे जातात किंवा यमाच्या दरबारामध्ये जातात. तर पहिला व्यक्ती जी आहे जो नास्तिक आहे तो जेव्हा यम दरबारमध्ये जातो तेव्हा त्याचं स्वागत असं होतं की ओके तर आला तुम्ही, या या, तुमचीच वाट पाहत होतो. मोस्ट वॉन्टेड म्हणले. मोस्ट वॉन्टेड का कुणाला म्हणतो आपण मोस्ट वॉन्टेड? एखादा जर गुन्हेगार असेल ना त्याच्यावर शिक्का असतो मोस्ट वॉन्टेड आहे ना, आणि त्याची चित्रगुप्त पण थकलेली असतात त्याचा रेकॉर्ड लिहून बाबा बास आता ये वाट पाहता येते ये करून. दुसरे प्रकारचे जे आस्तिक लोक आहेत त्यांचं स्वागत होतं की नमस्ते, चला तुम्ही चांगलं कार्य केलेलं आहे, प्लीज कम. ज्यांना बोलवलं जातं ठीक आहे चला. आता तुमचं गुरुपुराणमध्ये आता जे नवीन एडिशन आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी बायोचिप म्हणून एक शब्द प्रयोग केलेला आहे. असं सांगितलं होतं की तिथं हे काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यापेक्षा खूप आहे तिथं. ते चिप आत घातलं जातं. आत घातल्यानंतर रेड लाईट आले की यमराजांकडे जायचंच नाही, बाहेरच्या बाहेरच आपल्या नरकाचा द्वार दाखवला जातो. शिक्षा फिक्स. ग्रीन आलं की बाबा पुण्य केलेले आहेत याचा वेगळा मार्ग असतो. 4 द्वार आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. त्या द्वाराप्रमाणे त्या व्यक्तीला पाठवलं जातं. आणि जर कोणताच कलर नाही आला तर डायरेक्ट वैकुंठावर जातो. तिसरा जे आहे कर्मकांडीच, त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळते का माहिती बाबा, कदाचित ब्रह्मदेव बनेल, इंद्र बनेल, म्हणतात या बसा प्रसाद तिला देणार जातो. कारण त्यांना माहित असतं की यांना आपल्या मनुष्य योनीतून हा बाहेर पडणार आहे आणि कोणतं तरी उच्च ग्रहावर याला स्थान मिळणार आहे या व्यक्तीला, म्हणून त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळते. आणि जे चौथे असतात त्यांना साक्षात यमराजजी सुद्धा दंडवत प्रणाम करतात. दोघं एकमेकाला दंडवत प्रणाम करत आहेत आणि म्हणतात की या तुम्ही कुठं होता तेव्हा तुम्ही 12 महाजनापैकी एक आहे, दंडवत प्रणाम प्रभूजी. एकमेकांची गाळाभेट होते आणि लगेच पूर्वेच्या द्वारातून एक विमान जे आलेलं असतं त्यांना न्यायला, त्यातूनच ते वैकुंठाकडे निघून जातात. तर ते आपल्या हातात आहे की आपण याला काय बनायचं आहे, मोस्ट वॉन्टेड का मोस्ट वेटेड, काय फरक आहे दोन्हीमध्ये. ह्याची जी आहे दुसऱ्या व्यक्तीची वाट पाहत असतात यमदूत की कधी मला महाभागवताचं या दर्शन होईल, ज्यानं आपलं जीवन एवढं सुंदररित्या व्यतीत केलेलं आहे. तसं बनायचं आहे का मोस्ट वॉन्टेड बनायचं आहे ते आपणच ठरवू शकतो. तर एक्झॅक्टली आता ह्या गोष्टी घडण्यापूर्वी एक्झॅक्टली त्या क्षणाला काय होतं हे जर आपण समजून घेतलं तर निश्चितपणे त्या क्षणाला काय केलं पाहिजे, त्याची तयारी कशी करायची समजून. बट एक्झॅक्टली आपण ऍट दॅट लास्ट मोमेंट. तर श्रीमद भागवत मध्ये 10व्या स्कंदामध्ये एका तात्पर्यामध्ये श्री कृपा सांगतात की वी आर केप्ट इन अर्थ फॉर सम टाइम, की मृत्यू म्हणजे काय की आपल्यामध्ये जडत्व निर्माण केलं तर काही काळापुरतं अशा प्रकारे मृत्यू असतो. जडत्व म्हणजे काय कसं समजू शकतो, म्हणजे मृत्यू म्हणजे एक जडत्व आणि बर्थ म्हणजे वेकअप इन ए न्यू प्लेस, की एका नवीन ठिकाणी आपण जागे होणे. याला एका सुंदर उदाहरण आपण समजून घेऊया. समजा आपण साताऱ्यामध्ये रात्री आपल्या बाळाला घेऊन बसलोय ट्रेनमध्ये, बसल्यानंतर रात्रीची ट्रेन निघाली, झेलम एक्सप्रेस निघालो आपण, आणि दुसऱ्या दिवशी आपण वृंदावन मध्ये पोहोचलो. आता रात्रीच्या वेळेला जर एखादी व्यक्ती झोपलेली असेल आणि दुसऱ्या दिवशी त्याने डोळे उघडले तर कुठं असतो तो, साताऱ्यामधनं कुठं आलाय, वृंदावन मध्ये आलेला आहे. तर मृत्यू अशी आहे. मधल्या काळामध्ये काय घडलं याचं काहीही आपल्याला आठवण राहत नाही. आपल्याला जडत्व निर्माण केलं जातं. आपण एका नवीन ठिकाणी एका हॉस्पिटलमध्ये डोळे उघडून म्हणू शकतो हो नो नॉट अगेन, हे कुठं आलं मी परत, त्याच नसेल तर एक जडत्व निर्माण केलं जातं. दुसरं उदाहरण दिलं जातं शास्त्रामध्ये की लार्वा टू बटरफ्लाय, एक कीटक असतो आणि तो कसा आपलं शरीर त्याच जीवनामध्ये सोडून बघा ते फुलपाखरूचं रूप घेत आहे आणि ही फुलपाखरू पाठीमागं वळून आपलं शरीर पाहू शकतं जे मागं सोडलेलं आहे. त्याचप्रमाणे जीवात्मा त्या क्षणाला ज्या वेळेला तो शरीर सोडतो त्यावेळेला तो काय पाहतो, आपलं शरीर मागं पडलेलं आहे ते पाहू शकतो. आपण या जगामध्ये जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला ह्या आपलं शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. तर ह्या जमिनीशी आपला संबंध जोडला जातो तो अर्थ सोल चक्राप्रमाणे. जे योग आपण पाहिलं तर त्यामध्ये दाखवलेलं आहे. आपले जे तळपाय आहे त्याचं एक कनेक्शन असतं या जमिनीशी.
तर मृत्यूच्या वेळेला हे कनेक्शन फर्स्ट तुटलं जातं, म्हणजे आपला असणारा जो संबंध आहे जमिनीशी तो तुटतो. म्हणून पहा, मृत्यू झाले की 3 ते 4 तासानंतर पाय गार पडायला लागतात, थंड होतात. हा? तर ती ऊर्जा जी आहे जी आपल्याला मिळत असते त्या चक्रा थ्रू ती कट होती, त्यामुळे आपले हात पाय असतात ते प्रथम थंड पडायला सुरुवात होतात. तिसरं आहे ऍस्ट्रल कॉर्ड, कनेक्शन बिटवीन सोल अँड बॉडी. जसं आपलं एक संबंध आहे या पृथ्वीशी, त्याचप्रमाणे आपला एक संबंध आहे या शरीराशी. तर हे समजून कसं घेणार आपण पहिले हे समजलं पाहिजे आपण शरीर नाही. बऱ्याच वेळेला आपण स्वतःला शरीर म्हणून सर्व कार्य करत असतो. तर यामध्ये निवास जो करणारा जीवात्मा आहे तो म्हणजे आपण आहोत. आणि आपलं एक कनेक्शन या ऍस्ट्रल कॉर्डद्वारे या शरीराशी जोडलं गेलेलं आहे. आणि हे तुटतं. हे ज्या वेळेला तुटतं त्यावेळेला काय होतं, जीवात्मा वर फ्लोट व्हायला लागतो 5 ते 6 फूट रूफच्या जवळ. आणि तो पाहत असतो की त्याचे नातेवाईक, पत्नी, मुलं सर्व विलाप करत आहेत. आणि तो सांगत असतो की मी इथं आहे, पहा माझ्याकडं. पण ते पाहिलं. त्याला अजून एक प्रकारे आपण समजून घेऊ शकतो, ज्याला म्हणतात NDE मेडिकल टर्म मध्ये, नियर डेथ एक्सपिरियन्स किंवा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स पण आपण म्हणतो. की बऱ्याच वेळेला ऑपरेशन करताना डॉक्टरांना आलेला अनुभव आहे की व्यक्ती म्हणतो की मी माझं ऑपरेशन डोळ्यानं पाहिलं. असं कसं होतं, त्याला म्हणतात आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. की जीवात्मा, आता कॉर्ड तुटलेला नाही, पण जीवात्मा ह्या शरीराला सोडून बाहेरच्या बाजूला आलेला आहे, कनेक्शन ते कायम आहे. आणि तिथून तो पाहत आहे की काय काय घडामोडी घडतात. हा अनुभव आपले जे इस्कॉनचे एक वरिष्ठ संन्यासी आहेत, परमपूज्य कदंबकानंद स्वामी महाराज, त्यांनाही हा अनुभव आला होता. तर ते सांगतात की ते जेव्हा वृंदावन मध्ये होते, टेम्पल प्रेसिडेंट होते तिथले ते, आणि तिथं असताना प्रेसिडेंट म्हणले की काही ना काहीतरी चालूच असतं घडामोडी जीवनामध्ये. तर त्यांचे पण काही लोकांशी वाद असतील. काही लोक देशी व्यक्तीने काय केलंय का, ते सकाळी आंघोळीला गेले होते, तर बाथरूम वर लपून बसलेले होता थोडी. आणि जसे महाराज तिथे गेले त्यावेळेला ते ब्रह्मचारी होते. वरून शूट केलं त्यांना, गोळी झाडल्या त्यांच्यावर, आणि खाली पडले, धराशयी झाली. आणि महाराज आणि मग सगळ्यांनी पकडलं, पटपट धावपळ झाली. बाकीचे भक्त आले, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमधनं आल्यानंतर महाराज सांगतात की मला ह्या 2 भक्तांनी पकडलं होतं. बरोबर म्हणजे, हो तुम्ही तर बेशुद्ध होता, मला काहीच कळलं म्हणजे नाही, मी सगळं पाहत होतो की मला हे 2 भक्त उचलत आहेत, मला असं घेऊन चाललेले आहेत, मला हॉस्पिटलमध्ये दिलेलं आहे, याची तयारी चालली आहे, पण मला सर्व काही आठवत आहे. त्याला म्हणतात आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. तर महाराज म्हणतात की त्यानंतर मी ते पद सोडलं आणि म्हटलं संन्यास यावेळेला प्रचाराला सुरुवात केली. तर असा अनुभव बऱ्याच जणांना येतो. पुढं असं सांगितलं जातं की आपण जीवनामध्ये जे काही गोष्टी केलेल्या आहेत, एक चित्रपट आपला फास्ट फॉरवर्ड केला जातो फास्ट मध्ये. आता एखादी गोष्ट जर आपल्या समोर फास्ट फॉरवर्ड केली, त्यातले आपल्याला काय लक्षात राहिलो. जसं उदाहरण दिलं की आपल्या समोर 10 वेळा घोडा, 3 वेळा हत्ती, 1 वेळा विंचू आला, तर काय पाहणार आपण, काय आठवलं आपल्याला जास्त, घोडा, हत्ती, विंचू काय आठवलं, घोडा आठवणार आहे ना. म्हणजे जीवनामध्ये आपण जे काही जास्त वेळा केले ना ते शेवटच्या क्षणाला आठवत. तर मग हे आठवण्याचं हे जे चक्र चालू आहे, आपण जीवनामध्ये किती कर्म करतोय, कोणते कर्म करतोय, किती वेळा हरिनाम घेतलेला आहे, हेच आपल्याला शेवटच्या क्षणाला आठवणार आहे. म्हणून असं म्हणलं जातं की आपण चांगले कार्य केलं पाहिजे. अजून एक असं सांगितलं जातं की ज्या कोणी जगन्नाथाचा रथ ओढला आहे त्यांना साक्षात जगन्नाथचे दर्शन देतात. किती जणांनी ओढला आहे इथं? अरे बरेच जण राहिले तर कविता यात्रा केली पाहिजे तुम्ही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की शेवटच्या क्षणाच्या वेळेला आपण आपलं शरीर सोडायला तयार नसतो. एवढी प्रचंड आसक्ती या शरीराची असते की कितीही केलं तरी आपण हे शरीर सोडायला तयार नसतो. म्हणून अशा व्यक्तीला 40,000 विंचू एका वेळेला एका जागेवर दंश करतील एवढ्या प्रचंड वेदना दिल्या जातात. आता हे वेदना प्रत्येकाला वेगवेगळ्या आहेत. ज्याची जेवढी जास्त आसक्ती तेवढ्या जास्त त्याला वेदना होतात. म्हणून म्हणतात भक्ती ते स्वामी महाराज पण म्हणतात की डिफिकल्ट टू एक्सेप्ट दॅट नाव इट्स टाइम टू लिव्ह. की आपल्याला फार कठीण जातं की आता समजा आता इथं एक आता विमानाला नाव वैकुंठात म्हणून किती जण तयार होते जायला लगेच. प्रत्येकाला आपापले काम, आपले आपले नातेवाईक, आपले आपले प्रॉपर्टी सर्व काय आठवायला लागले. एका क्षणामध्ये सोडायची तयारी आहे का आपली की चला
भगवान प्रभू एक सुंदर वाक्य म्हणतात, मला आठवतं नाही, म्हणजे प्रभूजी ज्याला समजलं ना की जग नश्वर आहे, तो एका क्षणामध्ये सगळं त्याग करेल. तर आपण हे स्वीकार केलेलं नाही. आत्मस्तर आपण म्हणतो, पण आपण कायम शारीरिक स्तरावरच राहतो. आणि म्हणून हा जो प्रवास जो आहे, एक ह्याच्यावर नजर टाकू आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ, की हा प्रवास कसा सांगितलेला आहे, की जवळजवळ हा 86 योजनचा प्रवास आहे. म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 10,86,000 10,32,000 किलोमीटर एवढं चालायचं. आणि एका दिवसामध्ये 3,000 किलोमीटर चालायला लागतं, अनुमानी चालायला लागतं. आता ज्या वेळेला आपला मृत्यू होतो त्यावेळेला 2 यमदूत येतात आपल्याला न्यायला. मी पाहिले बरं का, ज्या वेळेला नियर डेथ काही असतात, आम्हाला लोकांना बोलवतात पेशंट की शेवटच्या क्षण आलेले पहा. तर मी बऱ्याच वेळेला असा अनुभव घेतला की डॉक्टर तिथं कॉट खाली कोणीतरी बसले बघा, अशी घाबरलेले चेहरे पाहिले, वर बसलेले आहे. घरचे म्हणतात वेडेसारखे बोलतात बघा हे, तिथं बसले काहीतरी झोपेची गोळी द्या त्यांना. पण तसं नाही, त्यांना खरोखरच यमाचं दर्शन होत असतं. तर 2 यमदूत येतात आणि कुणाला घेऊन जातात ते, आपल्या जर शरीराची रचना पाहिली ती आपण मध्यभागी आहे, त्यानंतर सप्तल बॉडीवर सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धी अहंकार, आणि त्यावर पंचमहाभूतांचं शरीर आहे. तर पंचमहाभूताचं जे शरीर आहे ते इथेच राहतं. आणि आता त्याला दुसरं शरीर दिलं जातं, त्याला म्हणतात अतिवाहक शरीर किंवा यातना शरीर. जीवात्माने हे शरीर सोडल्यानंतर जीवात्मा जवळजवळ 9 ते 10 दिवस तिथंच असतो. म्हणून आपण 12वा किंवा 13वा आपण करत असतो. तर या 9 दिवसामध्ये त्याचं शरीर तयार होतं. प्रत्येक दिवशी आपण जो त्याला पिंड देतो त्याप्रमाणे त्याचं पहिलं डोकं तयार होतं, नंतर खांदे, त्यानंतर हृदय तयार होतं, नंतर पोट, कंबर, मांड्या, पायी, अशा प्रकारे ते शरीराची रचना होती. 9व्या दिवशी जसं 9 महिने गर्भामध्ये शरीर तयार होतं, त्याप्रमाणे या 9 दिवसामध्ये त्याला सूक्ष्म शरीर जे आहे, यातना शरीर आहे, अतिवाहक शरीर आहे, त्याचं तयार होतं. आणि त्यानंतर मग त्याचा 12वा 13वा करून त्याच्या प्रवासाला सुरुवात होती. तर ह्या प्रवास असं सातारा ते मुंबई गेले तर बरेचसे स्टेशन येतात ना, त्याप्रमाणे यमलोकडे जाताना 16 स्टेशन येतात वेगवेगळे. प्रत्येक स्टेशनवर वेगवेगळ्या प्रकारचे यातना शरीरच नाव दिले ना, वेगवेगळ्या प्रकारची यातना दिल्या जातात. याम्यपूर स्टेशन आलं तर 50 सूर्य एका वेळा तळपतात, एवढी उष्णता असते. खाली पूर्ण रेती असते. पंढरपूरमध्ये कधी चाललंय का चंद्रभागेवर कशी चटके असतात, त्याच्या पेक्षा विचार करा. आणि हे यातना शरीरमध्ये आपण असतो, आम्ही चाललेले असतात. आणि ज्या लोकांनी पुण्यकर्म केले, दान धर्म केले ना, त्यांना तिथं वटवृक्ष आहे, तिथं त्यांना सावली मिळते. म्हणून दान केलं पाहिजे. मंदिरमध्ये आल्यानंतर दान करण्याचे महत्व आहे. तर जे लोक असे प्रकारचे दान करतात, म्हणून आपले जे मागचे आपण संस्कार चांगले दिले असेल आपल्या पिढीला आपण सांगितलं असेल, तर आपल्या पुत्रांना माहित असेल तर ते मग दान करतात. मग चप्पल दान केलं तर त्याला चप्पल मिळते तिथं, वस्त्र दान केलं तर त्याला वस्त्र मिळतात, छत्री दान केली उन्हापासून त्याला छत्री मिळते. तर अशा प्रकारे त्यांना हे सर्व सुविधा दिल्या जातात. नाही तर मग या आपला शरीर वेगवेगळ्या स्टेशनवर वेगवेगळ्या, आपण एवढ्या डिटेलमध्ये जाणार नाही, आपला विषय नाही तो. मी फार सुंदर अभ्यास केलेला ते आपल्याला सांगतील नंतर. तर वेगवेगळ्या प्रकारची यातना दिल्या जातात. आणि हा प्रवास 3,000 किलोमीटर रोज चालायचे, तेव्हा चालायची तयारी करा, मॉर्निंग वॉक करत राहा, शरीर पण चांगलं राहील, प्रॅक्टिस पण राहील. तर रोज 3,000 किलोमीटर. आणि नाही चाललं तर चापकाचे फटके मिळतात. आणि जे कोणी काय आपण त्यांना देतो रोज खायला, त्याचे 4 भाग करतात. त्यातले 2 भाग त्या शरीराच्या पौष्टीसाठी दिले जातात, 1 भाग असतो जीवात्म्याला, आणि 1 भाग त्या 2 यमदूताला मिळतो. आणि जर आपल्या मागे असणाऱ्या आपल्या प्रिय पुत्राने ते दिलं नाही तर यमदूत असतात ते भुकेले असतात, मग त्यांचे फटके आणखी जोरात मिळतात. म्हणून संस्कार जे आहेत ना ते आपण आपल्या पिढीला दिले पाहिजेत. ह्या गोष्टीचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. हे अज्ञान असल्या कारणानंच आपण ह्या गोष्टी करत नाही, किंवा ह्याला कालबाह्य म्हणतो, किंवा हे थोतांग आहे, काहीतरी फालतूगिरी आहे, अध्यात्म म्हणजे काही असंच आहे. म्हणून भक्ती ही विज्ञान आहे, आणि त्या विज्ञानाप्रमाणे समजून घेणं आवश्यक आहे. तर वेगवेगळ्या स्टेशनवर वेगवेगळे यातना आहेत, ते आपल्याला भोगायला लागतात. पण एक गोष्ट चांगली आहे, जो कोणी भक्त असतो ना त्यासाठी स्पेशल एअरलाईन्स असतात, भक्तांसाठी म्हणतोय. आणि त्या स्पेशल एअरलाईन्स मध्ये ते बसतात, डायरेक्ट यमलोक मध्ये जातात. जसं आपण चर्चा केली, जसं यमराजांची गाळा भेट होते,
पाहुणचार होतो आणि पूर्वेच्या द्वारे डायरेक्ट वैकुंठात. एक चांगला मार्ग आहे, स्वीकारू शकता आपण. कसा स्वीकारायचा तो? सततम कीर्तयन्तो माम, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर मग तो प्रवास जे वरचे लोक आहे, भूवर म्हणजे यमलोकांचं, मग स्वर्ग, महलोक, जन, तपसत्य लोक, तर भगवंत असे नेत नाहीत बरं का. आपल्याला घेऊन जात असताना आपल्याला प्रत्येक जे लोक आहेत ते दाखवतात. आणि बरेचशी लोक विमानातून ह्या लोकांमध्ये उतरतात अक्षरशः. महलोकामध्ये वा काय सुंदर आहे, जनलोक, तपलोक, ब्रह्मलोक. तर भगवान बघतात, टेस्ट करतात. प्रत्येक पावलाखालीच परीक्षा आहे. भरपूर फिल्टर लावले बरोबर, मनुष्यानाम सहस्त्रश म्हणून म्हणलंय. बरीचशी लोक इथूनच स्वर्गामध्येच जातात 50%च्या वर विकून. आनंद कानून बनवलं का नाही चहाला. तर म्हणून आपली तपस्या एवढी असली पाहिजे, म्हणून हरिनामाप्रती प्रेम जागृत झालं पाहिजे. जोपर्यंत हरिनामाप्रती आसक्ती येत नाही ना, तोपर्यंत आपण त्या धामापर्यंत, भगवंताचं नित्य धाम आहे तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. तर ही गोष्ट खरोखर घडतात आणि आपण असे अनुभव पाहतो. तर एक अनुभव आला होता, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज जे आहेत त्यांचे एक शिष्य होते. ते कालांतराने त्यांनी भक्ती सोडली, हरिनाम सोडलं आणि सोडल्यानंतर ते कुठं आले, त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर ते मृत्यूशय्यावर पडले. त्यांची अंतिम क्रिया होणार होती, तेवढ्यात ते उठून बसले. लोक आजूबाजू पडू लागले, अरे भूत आलं काय. उठल्या प्रभुपाद करत धावत निघून गेले. गेल्यानंतर डायरेक्ट कलकत्त्याला गेले. तिथं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांचे एक शिष्य होते, वरिष्ठ शिष्य, त्यांना जाऊन ते भेटले, त्यांच्याकडून दीक्षा घेतली. आणि त्यानंतर ते सांगतात की माझा ज्या वेळेला मृत्यू झाला त्यावेळेला मला दोन यमदूत आले, ते मला घेऊन गेले. अशाच प्रकारचा मी प्रवास केला. प्रवास केल्यानंतर तिथं पोहोचल्यानंतर तिथं प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट दिल्या जात होत्या. ग्रीन लाईट, रेड लाईट चाललेलं होतं सगळं. मला थांबवण्यात आलं. मला थांबवलं आणि यमराजाच्या समोर नेण्यात आलं. यमराज म्हणजे, अरे तू असं काय विशेष केलेलं आहे की तुझा दोन्ही लाईट दिसल्या नाही, काहीतरी गडबड आहे, तू काही चांगलं काम केलंय. तर ते म्हणले, मी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्याकडून दीक्षा घेतलेली आहे. अच्छा. आणि मग त्यांनी मग यमराजांनी डोळे बंद केले, आपले ध्यान केलं आणि तेवढ्यामध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर तिथे प्रकट झाले. आणि त्यांनी त्या शिष्याला भरपूर ढापलं, म्हणजे की तू मूर्ख आहेस, भक्ती सोडून गेलास, हे केलं, आता तुला एक संधी मी देतो. यमराजांनी त्याला विचारलं की बाबा ह्याचं काय करायचं आता. तो गुरु कृपाळे असतात, गुरुला माऊली म्हटलेलं आहे, म्हणून त्यांनी त्याला एक सेकंड चान्स दिला, संधी दिली. म्हणजे की असं असं कर, तू आता इथून जा, डायरेक्ट कलकत्त्यामध्ये माझे जे शिष्य आहेत त्याच्याकडून तू दीक्षा घे आणि तुझं आध्यात्मिक जीवन सुरू कर. तर हे आपल्याला का अशा घटना दाखवल्या जातात, जेणेकरून आपला विश्वास दृढ व्हावा. वेळ झालेला आहे. ठीक आहे, एक शेवटच्या 2-4 स्लाइड आहेत, फास्ट घेऊया आपण. तर आता हे सगळं आपण पाहिलं. तर आता एक गोष्ट बघा, विशेष ध्यान देण्यासारखी गोष्ट म्हणून मनावर फार, भगवद्गीतामध्ये सुद्धा श्रीताई गौरसुंदर भगवान की जय. भगवद्गीतेमध्ये सुद्धा मनावर भरपूर काही श्लोक आहेत की मनामधची शक्ती काय आहे. तर मनामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे, कॅन एक्सटेंड टू लिव्ह इन युजलेस बॉडी. जशी आपण चर्चा केली होती, काही चर्चा केली होती की आपल्याला श्वास मोजून दिलेले आहेत. 500 श्वास आहेत, 500 श्वास पूर्ण झाले की आपल्याला शरीर सोडायला लागतं. पण मनाची एवढी प्रचंड शक्ती आहे की मन जर अत्याधिक आसक्त असेल शरीरामध्ये तर ते मन ते शरीर सोडायला तयार होत नाही. म्हणजे सूक्ष्म शरीर जे आहे आणि त्या युजलेस बॉडीमध्ये जी कोमामध्ये गेलेली आहे, ज्या शरीर हालचाल करत नाही त्यामध्ये ती वास करत राहतं. म्हणून आपण पाहतो की लोक कोमामध्ये जातात ना, ते काय अर्थ आहे, शरीर संपलेलं आहे, सगळं संपलेलं आहे. काही लोकांचं आपण म्हणतात किती दिवस झाले अन्न खात नाही, पाणी पित नाही, तरी सुद्धा त्या शरीरामध्ये वास चाललेला आहे. असं का करतं, अत्याधिक आसक्तीमुळे. तर मनामध्ये प्रचंड शक्ती आहे का. एक पहिली शक्ती काय आहे की त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की ते शरीरामध्ये काही काळात होतं, कायमचं नाही, पण काही काळात होतं त्या शरीरामध्ये ते आपलं जीवन वास्तव वाढतं. आणि याचं एक उदाहरण आपण पाहू शकतो की परमपूज्य तमाल कृष्ण गोस्वामी महाराज जेव्हा त्यांचा कार ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला त्यांच्याबरोबर एक माताजी होत्या, वृंदावनेश्वरी माताजी म्हणून होत्या. तर तमाल कृष्ण गोस्वामी महाराजांनी लगेच आपलं शरीर सोडलं आणि त्यानंतर ह्या जी माताजी होत्या, या न्यूझीलंडच्या होत्या बहुतेक,
तर त्यांनी कोमामध्ये गेल्या त्या. मग सगळे भक्त जमा झाले तिथं, त्यांच्या जवळ येऊन बसले, त्यांचे पती पण होते. आणि सगळे ते म्हणतात, सांगतात तिथले भक्त अनुभव, सगळ्यांना असा अनुभव आला की कमालकृष्ण गोस्वामी महाराज जे आहेत ते तिथं उपस्थित आहेत, वाट पाहतात आपल्या शिष्याची, की कधी तो ती देह त्याग करत आहे. आणि तिचा पती म्हणत आहे की कमाल वृंदावनेश्वरी, हे शरीर तुझं युजलेस झालेलं आहे, तू सोड ते आता, बाहेर निघ, प्रोत्साहन देत होते त्याला. तर मृत्यू समयी जेव्हा अशा वेळेला जेव्हा शरीर सुटत नसेल त्यावेळेला भक्तांनी तिथं जाऊन कीर्तन केलं पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे की आता हे शरीर संपलेलं आहे आणि तू हे शरीर सोडलं पाहिजे. पण ह्या ज्ञानाचा अभावच असतो, त्यामुळे आपण ह्या गोष्टी करत नाही. तसे एक कथा येते ना, सांगितलं जाते, एक बनिया होता, तो झोपला आणि मृत्यू सय्येवर झोपलेला होता. आणि त्याचा थोरला मुलगा तो विचारत असता, थोरला मुलगा कुठे आहे? हे काय बाबाजी इथं आहे. अरे मधला कुठे आहे? बाबू इथं आहे. धाकटा कुठे आहे? इथं आहे. अरे सौभाग्यवती कुठे आहे? हे काय इथं बसलेले. नातवंड कुठे आहे? ते तिथं आहे. अरे मग दुकानात कोण आहे? तर आसक्ती कुठे आहे? सगळं परिवारजन इथं आहे, पण दुकानामध्ये कोण आहे? तर ही आसक्ती जोपर्यंत असते तोपर्यंत आपण हे शरीर सुटत नाही. म्हणून मनाची शक्ती काय आहे की ती शरीरामध्ये ते वास करू शकतं. दुसरी काय आहे, इन द प्रोसेस ऑफ डाईंग पीपल आर अफ्रेड ऑफ पेन. की आता जशी चर्चा केली 40,000 विंचूच्या वेळा दश करतात, एवढा मृत्यूच्या वेळा फार वेदना होता तो. पण नाही, तर तुमचं मन पॉवरफुल असेल ना, पेन इज अन एक्सप्रेशन ऑफ माइंड. भूक, तहान, काय दुखतंय, काही जी वेदना आहेत त्या सर्व संवेदना कशाच्या आहेत? त्या प्रतिकृती मनाच्या आहेत. मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म शरीर आहे ना, हे झेलत असतं. आत्म्याचं ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणजे आत्मस्तरावर असतं, त्यांना भूक लागत नाही. आपण पाहिजे साधू आहेत वृंदावनमध्ये, कित्येक वर्ष अन्न पाणी नाही घेतलेलं, आत्मस्तरावर राहणे. त्या लोकांना ह्याची औषधं. तानाजी मूवीमध्ये आपण पाहिलं असेल, तानाजीचा हात तुटलेला होता. वॉरियर्स जे असतात ना, त्यांना एवढ्या वेदना होतात, धाव होतात. का होतं? आपल्या मनाचा एक स्वभाव आहे ज्याच्यामध्ये ऑब्झर्व्ह होतो ना आपण, ज्यामध्ये गाडलं जातो, त्याकडे ध्यान केंद्रित होतो. मग बाहेरच्या गोष्टीचा आपल्याला अभाव होतो, काही विस्मरण होतं. कितीही वेदना झाल्या तरी जाणवत नाही. का? तर मन ऑब्झर्वेशन होत आहे, मनाचं लढण्यामध्ये आहे, म्हणून त्याला त्या वेदना जाणवत नाहीत. तर ही मनाची एक प्रचंड शक्ती आहे. म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वती आपले भक्तीतीर्थ स्वामी महाराज म्हणतात, जेव्हा महाराज शेवटचे 6 महिने महाराज त्यांच्याजवळ होते, जवळ 6 आठवडे, तर इट कांट गेट एनी बेटर दॅन दिस. महाराज सांगतात की आमची कथा चाललेल्या होत्या, गौर लीला सांगायचे महाराज त्यांना रोज भेटून. तर महाराज म्हणायचे की आम्ही कथा श्रवण करत नाही, वी आर नॉट हिअरिंग द कथास, वी आर एंट्रिंग द कथास. आम्ही त्या कथामध्ये प्रवेश करत आहोत. एवढं गाढ ऑब्झर्वेशन. महाराजांची अशी परिस्थिती, त्यांचा एक पाय कापलेला होता, कारण की रोहितने प्रभूंना पण बोन कॅन्सर होता. तर त्याच्या वेदना काय असतात ना, ज्याला असेल त्यालाच कळतं, प्रचंड वेदना असतात. मॉर्फिन देऊन सुद्धा अनेक दोष त्या वेदना जात नाहीत. तर महाराज म्हणतात की त्यांचा पाय कट केलेला होता, स्पाईन मध्ये कॅन्सर पसरलेला होता आणि महाराजांच्या चेहऱ्यावर स्मित हसायचं हरिनाम घेत असताना. आणि ते म्हणायचं की ह्याच्यापेक्षा चांगला क्षण माझ्या जीवनामध्ये कधीच आला नाही, कारण मी आता पूर्णपणे हरिनामामध्ये तल्लीन झालेलो आहे. तर त्यांचं पेन किलर काय होतं माहितीये? हरिनाम होतं, हरिकथा होतं. तर ही मनाची प्रचंड शक्ती आहे. मन त्यांचं हरिनामामध्ये एवढं गाढ गुंतलेलं होतं की त्यांना बाहेरच्या वेदना जाणवत नव्हता. आणि म्हणून मनाची तिसरी शक्ती अशी आहे की मनानं जर आपला मित्र झाला तर मन ठरवू शकतं की मला हे ध्येय कधी त्याग करायचे. मग आपला 9 द्वारातून शरीरातून आत्मा बाहेर पडतो, पण जो योगी असतो तो वेळ काळ ठरवून या ब्रह्मचित्रातून त्याचा आपला ध्येय त्याग करू शकतो. तर एवढी प्रचंड शक्ती या मनामध्ये आहे. म्हणून म्हणतात अँड कॉन्कर्ड माइंड कॅन कॉन्कर्ड हे डेथ. ज्यानं मन जिंकलेलं आहे तो मृत्यूवर पण विजय मिळवू शकतो. तर या मनाला ट्रेनिंग देणं फार आवश्यक आहे. जसं वक्रासुराचं पण आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे. वक्रासुराला मारण्यासाठी भगवान विष्णूंनी इंद्राला दधीची ऋषींचं एक विशेष अस्त्र, दधीची ऋषीच्या ह्याच्यापासून काय म्हणतात, अस्थिपासून वज्र दिलेलं होतं, नारायण कवच दिलेलं होतं. तरी सुद्धा इंद्र घाबरत होता वक्रासुरावर युद्ध करण्यासाठी की बाबा. आणि वक्रासुर म्हणतोय की उठ, त्याचा हा एक हात कापला गेला. ते म्हणतो अरे इंद्रा घाबरू नको, तू मार मला, तुझ्याकडे नारायण कवच आहे, हे अस्त्र आहे. मग इंद्र कसा तयार व्हायचं मारायचं. आणि असं म्हणतात की दोन्ही हात कापल्या गेल्यानंतर वक्रासुराने इंद्राला गिळकत केलं मुखानं, त्या पोटामध्ये गेला तो.
पोटामध्ये गेल्यानंतर नारायण कवच असल्यामुळे इंद्र जागा ते पोट फाडून बाहेर आला आणि नंतर 1 वर्ष तो त्याचं गळा कापड होता वत्रासूर होता. पण वत्रासूरजी कधीचेच वैकुंठधामला निघून गेले होते आणि हे साहेब काय करत होते, उग्र कर्म करत बसले होते. तर असं आहे, म्हणून मनाला आपल्या नियंत्रित करणं फार आवश्यक आहे. जसं दुर्व महाराजांवर उदाहरण पाहतो आपण. दुर्व महाराजांनी पण काय केलं, मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून बाहेर गेले. गौर गोविंद स्वामी महाराज जे कृपादाचे वरिष्ठ शिष्य आहेत, त्यांनाही समजलं, ज्या वेळेला त्यांना समजलं की आपला मृत्यू जवळ येणार आहे, दुपारपर्यंत सर्व गोर कथा चाललेल्या होता. क्षण आला की ते म्हणले की आता कीर्तन चालू करा. आणि कीर्तन चालू असताना त्यांनी आपला देहत्याग केला. तर जे असे पर्सनॅलिटीज आहेत आपण पाहिले, तर ह्या सर्वांनी हसत मुखाने मृत्यूला स्वीकार केलेला आहे. प्रत्येकाने या जीवनामध्ये की मृत्यूला कसं समोर जायचं हसत गेलेले आहेत. त्यांना अभय मिळालेलं आहे. त्यांना भीती नव्हती मृत्यूची की माझ्या जीवनामध्ये मृत्यू येईल तर मी कसं घाबरायचं. त्यांना माहित होती की मृत्यूला समोर जायची कला काय आहे. म्हणून फेर कधी असतो, भीती कधी असते मृत्यूची, ज्या एखाद्या आपल्या अननोन ठिकाणी आपण जाणार असतो तर आपल्याला भीती वाटते नाही, पण ते जागेबद्दल माहिती असेल तर भीती वाटत नाही. त्याचप्रमाणे जर आपल्याला आपलं गंतव्य माहित असेल की मी कुठं जाणार आहे मृत्यूनंतर, तर आपल्याला निश्चितपणे मृत्यूची भीती वाटणार नाही. म्हणून 3 things if we learn, then we can also face death with smiling face and can attain our last destination. तर 3 गोष्टी आहेत जे आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत, ज्याला मी म्हटलेलं आहे 3 golden keys to prepare for that last moment. तर शेवटचा क्लास या विषयावर असणार आहे पुढच्या वेळेला. त्या जर आपण आपल्या जीवनामध्ये आणल्या, खऱ्या अर्थाने उतरवल्या, तर निश्चितपणे तो शेवटचा क्षण आपल्याला गोड होऊ शकतो. आपण त्या मृत्यूला समोरे जाण्याची कला अवगत करू शकतो. म्हणून त्या 3 गोष्टी काय आहेत ते आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत. श्री कृपात की थोडं फास्ट घेतलं वेळाच्या अभावी, तरी पण कोणाचा प्रश्न असेल ते एखादा विचारू शकता. तो पुढचा क्लास विसरू नका, कारण की फार सुंदर आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे आपण मृत्यूला समोर जायचं. त्या 3 गोल्डन कीज काय आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. श्री कृपा की